गुड मॉर्निंग. आजची सकाळ खूप घाईत झाली आहे कारण की मला बाहेर जायचं होतं आणि मी फटाफट ड्रेसमध्ये होते. ट्रेडिशनल म्हणजे कुठेतरी लग्नाला जाणार आहे असं समजून जा, कारण की तसं तर मी घालत नाही. आणि निघता निघता मला आठवलं मी चार्जरची वायरच बंद नाही केली. मग पहिले मी घरात गेली, चार्जरची वायर बंद केली आणि त्यानंतर निघाली. असं सगळ्यांच्या बरोबर होतं का निघता निघता काही ना काही राहतं तोपर्यंत म्हणजे घरातून निघता येत नाही असं सगळ्यांचं आहे. लुक चेक करत होती की व्यवस्थित दिसते का. माझ्या हिशोबाने तर ठीक आहे, पण त्याच्याच नंतर मी बोलले चांगलं कामाला चालली म्हणून पहिले मंदिरात जाऊन थोडा वेळ तिथे स्पेंड केला. म्हणजे फक्त पूजा करून मी आली आहे. रिक्षा मिळाली, रिक्षामध्ये निघाली. हा व्ह्यू बघा, असंच चालू असतं. आणि त्याच्यामध्ये पण ट्रॅफिक मिळाला होता खतरनाकवाला. मी स्टेशनला वेळेवरती पोचली, पण मला जेव्हा वेळेवरती पोचली तेव्हा समजलं ट्रेन अर्ध्या तास तर अवेलेबलच नाही आहे. म्हणून मी टाईमपास करायला पहिले वडापाव खाल्ला आणि अजूनसुद्धा मला हे जमत नाही आहे. मी म्हणून क्यूमध्ये लागून गपचूप तिकीट काढून घेते. आणि वातावरण एवढं चांगलं होतं पण गरम, मरणाचं गरम होत होतं. गरमी काही पिछा सोडत नाही मला असं वाटायला लागले आहे. वेटिंग चालला होता. शेवट बोलते अंबरनाथ बदलापूर लागली आहे तर अजून कोणती लवकर चेंज होते का नाही. शेवट जाऊन टिटवाळा ट्रेन लागली आणि मी इथे आजकाल ना सगळ्या गोष्टी बदलल्या. तर मला ट्रेनची सवय नाही राहिली म्हणून धावत धावत ही ट्रेन पकडली आहे. कारण की मी जशीच पोचायला आली होती तेवढं ट्रेन आली होती. पहिले ही पासोडी घेतली म्हणजे अंतरपट पकडू शकता. आमच्यात नवऱ्याला हे बांधतात पहिले आणि त्याच्यानंतर लग्नाला हे यूज केलं जातं. इकडे मी व्हेन्यूवरती पोचले होते. मस्तपैकी सगळं डेकोरेशन झालं होतं आणि नवरीचा चुडा भरायला घेतला होता. चुडा भरता भरता त्यांची मस्ती चालू होती आणि नवरा होता 4th फ्लोअरवरती. ते चढता चढताच माझ्या जीवावर आलं होतं. हे सगळं आवरून मी गेली होती या पट्ट्या आणि फेवडे आणायला. इकडे आमच्या इकडे नवऱ्याची उष्टी हळद नवरीला घेऊन जातात, त्याच्याचमुळे उष्टी हळद लावण्याचा हा सगळा पराक्रम चालला होता आमचा. आणि मस्तपैकी नवऱ्याला हळद लागली, त्याची पूजा झाली. तिच्यानंतर तिचा घागरा दागिने सगळ्यांची पूजा होऊन आम्ही नवरीला दागिने बिगिने घेऊन गेले. त्याचे क्लिप्स नाही आहेत माझ्याकडे. लग्नाच्या दिवशी भावाला कामाला लावणारी मी बहीण आहे.